खूप म्हणजे ना मागचे जे काही दिवस आहे ना खूप बिझी रुटीन झालं होतं माझं. त्याच्यामुळे मला थोडं खराबच होतं. पण ते घरी आल्यानंतर ते कसं आता मुलांचं खेळणं कसं असतं, इकडनं फेकला का डायरेक्ट तिकडे गेलंच पाहिजे त्या पद्धतीने झालं आणि हा डायरेक्ट पलंगाच्या खालीच मग डायरेक्ट असं झालं ते. त्याच्यामुळे तर हा एक गालीचा आहे घेतलेला मी, जसं की कसे आहात सगळे मजेत ना. मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग खूप दिवसांनंतर येतोय. खरं तर आपला इतर कामांमुळे खरंच मला वेळच भेटत नव्हता, पण आता जे आहे ना मी रेग्युलर व्हिडिओज वगैरे तुमच्यासोबत माझे जे काही मी अगोदर शेअर करत होती डेली ब्लॉग्स वगैरे ते मी शेअर करणार आहे. खूप म्हणजे ना मागचे जे काही दिवस आहे ना खूप बिझी रुटीन झालं होतं माझं. त्याच्यामुळे मला ब्लॉग घेणं हे पॉसिबलच होत नव्हतं. काही हेल्थ इश्यूजसुद्धा आले. तर जसं की मी एक मागचा मिनी ब्लॉग टाकला होता, त्याच्यात तुमची अशी शेअर केलं होतं की स्किन ट्रीटमेंट्स घेतलेली आहे म्हणून. तर त्याच्यानंतर म्हणजे इश्यूज वगैरे झाले बरेचपैकी, पण मग आता ते ट्रीटमेंटने वगैरे सगळं क्लिअर होतं आहे. आणि मग हळूहळू म्हटलं स्वतःला वेळसुद्धा दिला. एवढे दिवस जे होते त्याच्यात थोडासा स्वतःला वेळसुद्धा दिला. आणि मग आता जे आहे आपले रेग्युलर व्हिडिओ जे आहे ते येत राहतील. आज थोडंसं मस्त असं ट्रेडिशनलमध्ये रेडी झाली आहे. त्याचं रिझन असं, घरी ते ताई आहेत सरोदे ताई म्हणून, तर त्यांच्याकडे सुहासिनींचा कार्यक्रम आहे, तिकडे मला जायचं आहे. मागच्या वर्षीचा ब्लॉगसुद्धा मी त्यांचा केलेला, त्यावेळेससुद्धा आमंत्रण होतं. तर सकाळीच ते सांगून गेलेत मला. तर मस्तपैकी रेडी वगैरे झाली. टायमिंग दिला होता 11चा. आता मे बी 11 वाजलेच असतील. रेडी व्हायला थोडं खूप म्हणजे सकाळपासून आवरत होते. आता वेळ झाला आहे आणि आरूलासुद्धा रेडी वगैरे करून दिलं आहे. सो चला मस्त असं ट्रेडिशनलमध्ये रेडी वगैरे झाली मी. बाय द वे ही साडी जी आहे ना खूप दिवसांनंतर मी घालते. म्हणजे जवळ 1-2 वर्ष म्हटले तरी चालेल, खूप दिवसांनंतर घातली आहे. मे बी एवढ्या मी जास्त करून साड्या वगैरे घालत नाही. काही असं ट्रेडिशनल जास्त करून म्हणजे आपले जे काही पारंपरिक सण वगैरे असतात तेव्हा घालते. पण तेव्हा पण जर वेळ नसला कामांमध्ये तर तेव्हाही काही होत नाही. पण मग आज घातली थोडं वेळ वगैरे काढून. आता ब्लॉग आहे आपण सुरू करूयात आणि आजच्या दिवसात काय काय होतं हे पण तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ असाच कंटिन्यू करत राहा. आणि इतर दिवस झाले आपले ब्लॉग काही आले नाहीत, पण आता नक्कीच आपले ब्लॉग जे आहे ते रेग्युलर येतील आणि मी टाकण्याचा जो आहे प्रयत्न सुद्धा करेल. त्याच्यानंतर आहे ना मला अंशा फ्रेंडच्या मम्मीचा कॉल सुद्धा आला होता. तिचा अंशा फ्रेंडचा बर्थडे आहे. ॲक्च्युली तिचा बर्थडे होता मे बी संडेला की सॅटर्डेला, पण मग पावसाच्या गडबडीमुळे ना मुलं सुद्धा येत नव्हती आणि काही दिवस शाळा सुद्धा बंद होती. त्याच्यामुळे ते काही झालं नाही, म्हणून आज त्यांनी ठेवलेला आहे. बघू आता तिकडनं जर मला लवकर येता आलं तर नक्कीच तिकडे जाईल. तर चला आले आणि त्यांचा आहे ना ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक रेडी झालेला होता. फक्त भजे वगैरे राहिलेले होते आणि थोडंफार काही गोष्टी. तर मग म्हटलं भजे जे आहे ते मी बनवते, कारण सगळं म्हणजे झालेलं होतं, पण थोडंफार म्हटलं नाही का मदत वगैरे करावी. लवकर जायचं होतं, पण मग काय ना बाळ असलं तर लवकर होणारच नाही. कुठल्या गोष्टी जर आपण ठरवल्या ना की आपण इथे जायचं आहे किंवा तिथे जायचं आहे, आज लवकर आवरू वगैरे, तर होत नाही या गोष्टी. खास करून जर लहान मुलं असतील घरात तर या गोष्टी होतच नाही. तरी पण सकाळपासून फार म्हणजे जेव्हा त्यांनी मला सांगितलं की या म्हणून सुहासिनींचं आमंत्रण वगैरे दिलं, तर तसंच आहे ना मी घरातलं पटापट कामं वगैरे आवरली. आता आहे ना मी इथे भजी वगैरे बनवून घेते. त्याच्यानंतर आहे ना सगळ्या बायका वगैरे आल्या आणि मस्तपैकी सगळ्यांना म्हणजे त्यांनी असं ताटं वगैरे लावली. त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे झालं आणि मग आम्ही मस्तपैकी जेवणाला वगैरे बसलो. आज आहे ना आरूचे अजिंते वगैरे नव्हते, कारण त्यांना थोडं बाहेर जावं लागलं होतं काही कारणाने, त्याच्यामुळे त्या नव्हत्या. तर चला आता तिकडनं आहे ना जेवण वगैरे करून आलो आणि मस्त झालं सगळं व्यवस्थित. तर आता आहे ना चेंज वगैरे करून घेतले हळूहळू. त्याच्यानंतर मला आहे ना आता जायचं आहे गावात याच्यासाठी, कारण हा जो आहे माझा जुना तावा याला मला एक्सचेंज करून दुसरा घ्यायचा आहे. हा आहे ना मी सिनियरला असताना घेतला होता, आता कितीला घेतला हे काय आठवत नाही. लोखंडी तावा आहे, चांगला आहे व्यवस्थित. मी चपातीसाठी घेतला होता, पण काय होतं ना चपाती त्याची मरीच चटकते आणि बाकी साईडने ना अशी शिजतच नाही प्रॉपर. त्याच्यामुळे म्हटलं मी काय म्हणजे 1-2 वेळेस वापरला असेल, त्याच्यानंतर चपात्या जमतच नव्हत्या, म्हणून मग मी तो राहून दिला. म्हटलं आता गावात आहे ना एक्सचेंज करून आहे ना याच्याऐवजी दुसरा तावा वगैरे असं काहीतरी बघते म्हटलं. आणि बाकी लोखंड सुद्धा होतं. आता मागे ना आमची गाडी सर्व्हिसिंग वगैरे केली, तर त्याचे काही लोखंडाचे पार्ट्स आले, तर म्हटलं ते पण देऊन आपण आहे ना एक्सचेंजमध्ये आपण दुसरं काहीतरी भांडे घेऊ म्हटलं. एक दुकान आहे गावात, तर मग तिथं होतं लोखंडी वस्तू दिल्या, म्हणजे आपले जुने भांडे किंवा लोखंडी वस्तू. तर भांडे जे आहेत आपल्याला दुसरे वगैरे भेटतात, किंवा आता मला नाही माहिती, पण मग मला असं ऐकून आहे मी की भांडे वगैरे भेटतात. तर म्हटलं आता मला तावा हवा आहे आणि भांडे ठेवण्यासाठी
घरासाठी वगैरे बघते म्हटलं, एक दुसरी काहीतरी ट्रॉली वगैरे, आणि अजून थोडं काम पण आहे गावात, तर म्हटलं ते पण करून घ्यावं. बरीचशी अशी लोखंडाची आहेत या गोष्टी, तर त्या देऊन म्हटलं होऊन जातील. बाकीचे चला आता मस्तपैकी नाही सगळे आणि चेंज करून घ्यावं, कारण बरेच दिवस झालं माझं चाललं होतं की आपण करावं चेंज. फायनली आज मुहूर्त काढून घेतलाय आणि म्हटलं एकदाचं चेंज करून घ्यावं. हाताला लागून जाईल काय म्हणतो? हा का? मला कशाला लागेल ते पायाला? तू हात लावतोय त्याला, तुला लागेल ते. तो हे किती वेळ झाला हे झालं नुसता वाजवतोय बॉक्सला आणि मला म्हणतो तुला पायाला लागून जाईल असं. तर चला, गावात जे मेन काम करण्यासाठी आले होते ते तर काही झालं नाही, तर त्याचं रिझन तुम्हाला पुढे कळेलच. तर दुसरं जे काम होतं माझं मेन, तर ते मी करण्यासाठी आले होते. तर हे होते गालीचे, मला गालीचे सुद्धा घ्यायचे होते, तर ते पाहण्यासाठी आले होते मी. आता घरी आलो, मस्तपैकी दोघं मायलेकीने थोडासा चहा घेतला, कारण ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत आणि बाहेर मस्त असा झिमझिम पाऊस सुद्धा होत होता, म्हणून गुळाचा का होईना थोडा तरी का होईना तरी थोडासा चहा घेतला. त्याच्यानंतर काय शॉपिंग झाली ते दाखवते. ॲक्च्युली गेलो होतो भांड्याच्या दुकानात, पण मग ते काही रिझनने देता आलं नाही. ॲक्च्युली म्हणजे ज्या दुकानात गेलो होतो आम्ही देण्यासाठी ते बंद असल्या कारणाने, बरं हे दाखवू, तिथे आमच्या आरूने हा JCB सुद्धा घेतला, जो की प्रत्येक दुकानात कुठे गेलो की घेतच राहतो आणि एकच खेळणे राहतं, JCB नाहीतर डंपर किंवा बस, या अशा 3-4 गोष्टी त्याच्या फिक्स राहतात. त्याच्यामुळे आता त्यांनी परत हा JCB घेतलेला आहे. तसं क्वालिटी वगैरे चांगली आहे. आणखी JCB घेतला होता, दाखवले JCB तो एक, हा मला असं वाटतं ना 3-4 तारखेच्या वेळेस घेतलेला. त्याच्या पप्पांना घेऊन गेलेला, बर्थडेचं गिफ्ट आहे ॲक्च्युली हे त्याचं, पप्पांकडून त्याला हे गिफ्ट आहे. पण त्याने सांगते तुम्हाला जास्त काही खेळले नाही आणि चाक सुद्धा काढलेलं असं काहीसा होता हा JCB. हा सुद्धा JCBच घेतलेला पुन्हा. पण मग त्याचं काय झालं ना, ॲक्च्युली हे ना तिकडनंच थोडंसं खराब होतं. आता काय ते रस्त्यावरून घेतलेलं होतं, तर थोडं खराबच होतं. पण ते घरी आल्यानंतर ते कसं, आता मुलांचं खेळणं कसं असतं, इकडनं फेकला का डायरेक्ट तिकडे गेलंच पाहिजे, त्या पद्धतीने झालं आणि हा डायरेक्ट पलंगाच्या खालीच मग डायरेक्ट असं झालं ते. त्याच्यामुळे आता याचं फेविक्विकने वगैरे चिपकवलं आहे त्याला, पण मग ते काही बसत नाही ॲक्च्युली. जसं की म्हटले अगोदरपासूनच त्याचं आहे ना थोडं म्हणजे असं डिफॉल्ट पीस म्हणतो ना आपण, तसं काहीच असेल ते आता घेताना ते काही लक्षात नाही आलं, काही चालली होती मुलाची, हेच घ्यायचं, त्याच्यामुळे हातात आला तो घेतला. इकडनं दाखव, इकडनं दाखवतो, JCB दाखवतोय, इकडेच इथं बस. हां दाखव आता JCB. हां तर हा आता राहिलेला आहे. आता याच्यावर पण जुगाड शोधते मी काहीतरी, कारण त्याला असंच पण नाही टाकू देऊ शकत, एवढं म्हणजे जवळजवळ 250-300 रुपयाचा आहे तो घेतलेला. त्याच्यामुळे इथून सगळा मूव होतो तो, या अशा पद्धतीने पूर्ण हे होतो वगैरे, रोटेट होतो हे घे. त्याच्यामुळे राहिलाय हा पण. आणि आता पुन्हा JCB घेतला, JCBच आहे त्याकडे. आजची शॉपिंग काय तुम्हाला दाखवते. आईच्या पप्पांना आहे ना कपडे प्रेस करायच्या वेळेस आहे ना, कपडे प्रेसिंगला म्हणजे अशी शाल वगैरे नव्हती चांगली क्वालिटीची, त्याच्यामुळे तिथून मी चांगली मस्त अशी कोल्हापुरीची म्हणतो आपण त्याला, ती शाल आणलेली आहे तिथून. मस्त होती क्वालिटी वगैरे. याच्यात कलर दाखवले त्यांनी, पण तिथले जे काका होते ते म्हटले की तुम्ही हा घ्या, हा चांगला कलर आहे, त्याच्यामुळे मी ही घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं घेतलेली आहे, ही पण अगेन कोल्हापुरी शालच, कोल्हापुरी शाल. हां त्याच्यातलाच प्रकार आहे, याला पाहून पण शकतो आणि खाली पण ही पण एक ट्रक आहे, ही पण गेलेलीच आहे, दाखवलं बस. तर ही पण शालच आहे, हो ना दाखवली नाही, ही पण एक गाडी आणखी बस. हां आपण नक्की आरूचा एक पूर्ण गाडीचाच एक ब्लॉग बनवू नक्की, खरंच एवढ्या गाड्या झाल्यात घरात. तर ही जी शाल, हा पण एक JCB आरूचा. बस आपण म्हटलं ना एक स्पेशल तुझा ब्लॉग बनवू आपण गाड्यांचा, ठीक आहे? हो सगळे हे हो हे पण दाखवू आपण, गाड्यांचा एक ब्लॉग बनवू, ठीक आहे? आता मला हे दाखवू दे. हा ही बघा, ही आरूची एक गाडी बरं का. पुन्हा कुठून घेतली होती ही? यात्रेमधून घेतली होती. यात्रेतनं नाही, ही इथून घेतली होती आपण. काय ग तिकडे हे लागलं होतं बघ, एक याच्यामध्ये गेलो होतो आम्ही, सेल का काहीतरी होतं ते, त्याच्यात नोंद घेतली होती गाडी त्याची. ही शाल आहे ना आपण पांघरू पण शकतो आणि खाली सुद्धा टाकू शकतो, 2 in 1 आहे, त्याच्यामुळे ही एक घेतली मी.
ऍक्च्युली हिचा मला टाकण्याचा पर्पज जो आहे तो खाली टाकण्याचा त्याच्यात. हा अगो बाई कसं काय लागलं? ओके असं, बरं जाऊ दे काय नाही. तर ही खाली टाकण्याच्या पर्पजने घेतलेली आहे मी जास्त करून, कारण माझ्याकडे पांघरण्याच्या गोष्टी आहेत, टाकण्याचं नव्हतं, त्याच्यामुळे हे टाकण्यासाठी खास घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर दुसरं हा आहे मेन जो आजचा हे आहे पॉईंट आहे घेण्याचा, तो हा आहे, ते म्हणजे हा खाली टाकण्याचा गालीचा. काय काय का? बरं ठीक आहे. तर हा एक गालीचा आहे घेतलेला मी, जसं की तुम्ही साईडला पाहत असाल. ओके तिकडे ठेव त्याला. तर हा आहे ना मी खाली टाकण्याचं मस्त घेतलेला आहे. कलर वगैरे पण फार आवडला मला, त्याच्यामुळे मी हा घेतला. मस्त आहे, क्वालिटी वगैरे पण खूप मस्त आहे त्याची. तुम्ही साईडला बघत असाल व्हिडिओ वगैरे, तर क्वालिटी वगैरे पण छान आहे. याच्यात पण त्यांनी अगेन भरपूर दाखवले होते व्हरायटी याच्यामध्ये, पण हा आवडला मला. याची कॉस्ट मे बी होती लावलेली आय थिंक यालाच लावले. काय त्याचं नाव JCP आहे. 300 हा इकडे लावलेली. हे आहे 340चं, ही आहे 220ची, अँड देन ही आहे 170 150 काहीतरी समथिंग आहे याची पण प्राइस. तर असे मी घेतलेले आहेत ते. काय हो का? ठीक आहे चालेल. ओके तर चला अशी काहीशी आजची आमची शॉपिंग झालेली. तर चला असं काहीसा होता आपला आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूयात असाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच याच्या पुढे छान छान व्हिडिओज येणार आहे. आणि एवढे दिवस व्हिडिओ आले नाही त्याच्याबद्दल सॉरी, पण याच्या म्हणजे जे काही व्हिडिओज येणार आहेत ते कंटिन्यू येतील आणि मी टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करेन डेट वगैरे काढून. सो चला म्हणजे आजचा ब्लॉग जो आहे आपण इथे सेंड करूयात. बाय बाय.